जुनी एक गोष्ट आहे ना, की हनुमानाने सूर्याकडे बघितलं आणि त्याला वाटलं ते फळ आहे म्हणून त्यांनी धाव घेतली. तर आता आपण प्रत्यक्षात तो आपण आदित्य 1 केलेलं आहे. बरोबर. तर ते आता ते किती डिस्टन्सपर्यंत जाणार आणि त्याला रिफ्युएलिंगसाठी ते म्हणजे एक स्टॉप घेणार का? जसं आपण विमानाने इकडून तिकडे जाताना एक स्टॉप घेतो, रिफ्युएल करतो आणि जाणार, तर तसं करणार का? आणि हे सूर्याचा अभ्यास म्हणजे मी कल्पनाच करू शकत नाही. एक तर एवढी हीट, एवढी एनर्जी आपण सकाळच्या उन्हात बघायला गेलो तरी आपल्याला बघवत नाही आणि त्याचा काय आपल्याला फायदा होणार आहे? ते सूर्यावरती जी फ्युजन रिॲक्शन जी म्हणतो आपण चालू आहे, तर त्याचं आपल्याला डिटेलिंग करायचं आहे की ती आपण इथे कॉपी करू शकू का? तर त्यासाठी लागणारा जो स्टडी आहे तो इकडनं पृथ्वीवरनं आपल्याला ते अनइंटरप्टेड निरीक्षण त्याचं होऊ शकत. फ्युजन रिॲक्शन. हां, फ्युजन रिॲक्शन फॉर हीट एनर्जी आहे ना, एनर्जीसाठी. तर त्यासाठी आपल्याला एक पहिलं बघायचं आहे. दुसरं जे इकडनं पृथ्वीवरनं बघता येत नाही, की जितकं आपण सूर्याच्या जवळ जाऊ, सेंटर पॉईंटला जाऊ, सर्कल तेव्हा तुम्ही असता की एखाद्या पेरिफेरीवरती तुम्ही फिरत असता त्यावेळेला तुम्हाला एक ठराविक पोर्शनच दिसतो. तुम्ही बरोबर सेंटरवरती जाऊ शकला तर तुम्हाला 360 डिग्रीमधलं सगळं निरीक्षण तुम्हाला एका झटक्यात करता येईल. पण तुम्ही म्हणाल तसं की शेवटी त्या तिकडे गेल्यानंतर टेम्परेचर्स आणि बाकीच्या सगळ्या ज्या कंडिशन्स आहेत त्या मॅनेज होणं कठीण आहे. म्हणून आत्ता आपण हा L1 पॉईंट असा निवडलेला आहे की जिथे पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती आणि सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती ह्या एकमेकाला अपोजिट होऊन त्या नलिफाय होतात तिथे. म्हणजे आता हा जो सॅटेलाईट जो आहे, या इथे समजा सूर्य आणि इथे ही पृथ्वी आहे, जर दोन्ही एका लाईनीत जर जोडलं तर 1/10 डिस्टन्सवरती ते मॅच होत आहे की सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती एवढी पॉवरफुल आहे की ती या इकडनं आपलं जे टोटल डिस्टन्स आहे ते इकडनं 1/9 आणि तिकडनं 9/10 तेवढंच याच्यावरती आपण घेतलेलं आहे. आणि त्याला जर अशी जे स्ट्रेट लाईन धरली त्याला परपेंडिक्युलर ॲक्सिसवरती हा सॅटेलाईट असा ऑर्बिट करतोय. आहे ऑलरेडी तो गेलेला आहे ऑलरेडी. डिसेंबरमध्ये आपला तो पोचला आहे आणि आता गेले 4 महिने व्यवस्थित त्याचं निरीक्षण चालू आहे. आणि त्याला फ्युएलिंग जे आहे ते आता फ्युएलिंग त्याच्यावरती आपल्याला जास्त घेऊन जाता येत नाही, कारण एवढं अंतर जाण्यासाठी जे फ्युएल नेलं होतं ते काही लिमिटेड ह्याच्यामध्ये. तरी पण त्याला सोलर पॉवर वापरतो आपण, पण सोलर पॉवरवरती शेवटी लिमिट आहे की किती किलोवॅट तुम्ही जनरेट करू शकाल. तेवढं मोठं सोलर पॅनल तुम्हाला लावायला लागेल किंवा तेवढं एफिशियंट सोलर पॅनल तुमच्याकडे असायला पाहिजे. आणि आत्ता आपण साधारण बघतो की 1 मीटर बाय 1 मीटर याच्यामध्ये काही थोडेफार वॅटेज एवढंच फक्त आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. हे जे म्हणजे तिकडचं गुरुत्वाकर्षण आणि इकडचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे नलिफाय करणारा हा बेल्ट केवढा असतो, किती मीटरचा किंवा किलोमीटरचा असतो, की ज्याच्यामध्ये ऑर्बिट म्हणजे तो जो सॅटेलाईट किंवा आदित्य आहे तो तेवढ्या ह्याच्यात शिफ्ट होऊ शकतो. ऑर्बिट कितीचा असतो तो? आता हे साधारण म्हणजे 400 किलोमीटरचं हे सर्कल किलोमीटर. तर त्या 400 किलोमीटरमध्ये तो सतत रोटेट होतोय, पण त्याचा फोकस जो आहे तो सूर्यावरती. तो किती महिन्यांसाठी किंवा वर्षांसाठी आपण 2 वर्षासाठी आपण त्याचं प्लॅन केलेलं आहे. आणि आपण आता ते बघतोय की किती वाढवता येईल आपल्याला. म्हणजे चंद्रयान 1मध्ये सुद्धा आपण असंच पहिल्यांदा 9 महिन्यासाठी आपण त्याला हे दिलं होतं की त्याचं लाईफ असेल. आता ते वाढून जवळजवळ 2-2.5 वर्ष आपल्याला सक्सेसफुल झालं आहे. अजूनही तो चालू आहे. म्हणजे 4-5 वर्ष होऊन गेले तरी आपल्याला अजूनही त्याच्यावरनं डेटा मिळतो आहे. तर असं जर झालं तर आपल्याला हे आदित्य L1 जो आहे आपला तो आणखीन कितीतरी वर्ष त्याच्यावरनं आपल्याला निरीक्षण करता येईल. फक्त काय असतं की हीट मॅनेजमेंट हे करायला लागतं, कारण याच्यावरती बराच खर्च किंवा बरीचशी एनर्जी आपली जी आहे, हे सगळे जे सेन्सर्स आहेत, 7 सेन्सर्स जे आपल्या आदित्यवरती आहेत की ते सतत म्हणजे त्याचे जे रेज आहेत त्याचं बायफर्केशन करून त्याचं कॉन्स्टिट्यूशन काय आहे ते आपण बघतोय, किंवा सूर्यावरती जास्त हे करतोय, तिकडनं बाकीचं जे काही युनिवर्स दिसतोय आपण तो ऑब्झर्व करतोय. असे जे वेगवेगळे हे चालू आहेत किंवा तिकडच्या वेदर कंडिशन्स काय आहेत त्या ठिकाणी. ह्याच्या पुढचं जर आपल्याला तिकडे काही मोठ्या प्रमाणात एस्टॅब्लिशमेंट काही उभारायची असेल, जसं स्पेस स्टेशन आहे, स्पेस स्टेशनला अजून बराच वेळ लागेल सूर्यापर्यंत जायला. कारण पहिल्यांदा आपल्याला जसं स्पेस स्टेशन आहे तसं चंद्रावरती करायचं आहे, चंद्रानंतर मंगळावरती करायचं आहे, मग आपण सूर्याच्या जवळजवळ आणखीन जायला सुरुवात करू. आणि ह्या प्रत्येक स्टेशनवरती जर रिफ्युएलिंग करता आलं, चंद्रावरती आपल्याला रिफ्युएलिंग जर करता आलं तर मेजर अचिव्हमेंट होईल ती आपल्याला. पण फ्युएल घेऊन जाऊन तिथे स्टॉक करायचं आणि नंतर दुसऱ्या कुठल्याही याच्यामध्ये भरायचं तर ते खूप एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे फ्युएल तिथेच कसं जनरेट करता येईल चंद्रावरतीच, ते आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हा साऊथ पोलवरती आपण बघितलं की जर पाणी तिकडे मिळालं
त्याचे ट्रेसेस सापडलेत आपल्याला आत्ता. आणि जर काही मिनरल्स मिळाली तिकडे तर तिथल्या तिथेच प्रोसेसिंग करून आपण फ्युएल करून आपल्या व्हेकल्समधनं पुन्हा ते करून. आणि फॉर्च्युनेटली आत्ता ह्याच चंद्रयान 3मध्ये किंवा 2 जो लॉन्चर आपला झाला त्याच्यावरती जे आपण कॅल्क्युलेट केलं होतं रिडंडन्सी त्याच्याप्रमाणे 14 दिवसानंतर आपण होपफुल होतो की त्या बॅटरीज पुन्हा रिइग्नाईट होतील, पुन्हा चार्ज होतील म्हणून. पण त्या झाल्या नाही आहेत बॅटरीज. 12 दिवसाच्या वरती 14 दिवसाच्या वरती त्या -200 टेम्परेचरला सगळ्या फ्रीज होऊन सगळ्या खराब झाल्या त्या आता. पण फ्युएल राहिलं होतं आपलं त्याच्यामध्ये. मग त्या फ्युएलचा वापर करून आपण इंजिन्स पुन्हा फायर केली ती आणि ते तिकडनं टेक ऑफ घेतल्यासारखं आपण पुन्हा घेतलं. त्यामुळे पुढचं जे आपलं मिशन जे होईल आता चंद्रयानचं त्याच्यामध्ये आपल्याला हा जो प्लॅन करायचा आपण त्यावेळेला ठरवलं होतं ते आधीच आपल्याला आपण करू शकलो आहे की तिकडनं लॉन्चिंगचे काय चॅलेंजेस असू शकतील. आणि ते पुन्हा लँड करून बघितलं की एकदा सॉफ्ट लँडिंग झालं पण सेकंड टाईमही आपण ते सॉफ्ट लँडिंग रिपीट करू शकतो का. तर त्या सगळे आपले एक्सपेरिमेंट्स आता झाल्यामुळे पुढचं जे मिशन असेल ते पूर्णपणे रिडिझाईन करायला लागलं आता. जे आपण आधी विचार केला होता त्याऐवजी खूप मोठ्या प्रमाणात ॲडव्हान्समेंट त्याच्यामध्ये आपण आता आणू शकू. आणि लँडर जो असेल तो खूप पॉवरफुल असेल. 100 मीटरच्या ऐवजी कदाचित जास्त. थर्मल मॅनेजमेंट सिस्टीममध्येही काही चांगले आपल्याला टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आहे की 14 दिवस ती बॅटरी गरम ठेवू शकेल आता. कारण बॅटरी जशी थंड होते तशी ती लगेच डिस्चार्ज होते. आणि एकदा 0वरती आली की ती चार्जिंग होत नाही. काही त्याच्यामध्ये पॉवर ठेवायलाच लागते तुम्हाला, जी आत्ता आपण ठेवू शकलो नाही. पुढच्या याच्यामध्ये होईल ते नक्की. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.